नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, NPK आणि त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर मायक्रोन्यूट्रॉन जसं की रस असेल, बोरॉन असेल किंवा मॉलिब्डेनम असेल, तर हे सगळं अन्नद्रव्य जे आपल्या जमिनीमध्ये आपल्या झाडांसाठी लागतात, पिकासाठी लागतात, तर हे खूप महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. परंतु NPKचं कार्य सर्वांना माहिती आहे आणि त्याचबरोबर जे दुय्यम अन्नद्रव्य आहे ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. तर त्याच्यामधलाच एक घटक दुय्यम अन्नद्रव्यामधला. कारण सुरुवातीच्या स्टेजमध्ये जे आपल्याला सुरुवातीचे NPK ज्याला म्हणतो आपण, तर ते NPK बरोबर हे सगळ्यात जास्त घटक लागणारे आहेत. NPK म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश. तर त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात ते म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी लागतात, ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. परंतु गरज खूप असते प्रत्येक पिकाला. NPK असेल, दुय्यम अन्नद्रव्य किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्य यांची प्रत्येक अन्नद्रव्याचं महत्त्व झाडासाठी, पिकासाठी तितकंच आहे. परंतु हे देत असताना याचं संतुलित आहार देणं खूप गरजेचं आहे. कारण जर हे लागतात थोडेच, जे सूक्ष्म अन्नद्रव्य ते सगळ्यात थोडे लागतात, म्हणजे प्रति झाडाला काही ग्रॅममध्ये लागतात, परंतु याचं महत्त्व तितकंच आहे. कारण जर ते दिलं नाही तर त्याची डिफिशियन्सी आपल्या झाडांमध्ये, आपल्या पिकामध्ये, तुमचं कोणतंही पीक असलं तर निश्चितच दिसून येतं. कारण तुम्ही जर याचा वापर केला नाही, सूक्ष्म अन्नद्रव्याचा, दुय्यम अन्नद्रव्याचा, जर नुसतं आपण खतं देत राहिलो, म्हणजे आपण नत्र, स्फुरद आणि पालाश जर देत राहिलो, तर याच्यामधून जे घटक भेटतात ते तर बरोबर आहे, कारण ते जास्त लागतात. परंतु दुय्यम अन्नद्रव्याचं महत्त्व त्या झाडामध्ये तितकंच आहे आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं महत्त्व तर खूपच आहे. परंतु जर याचं प्रमाण कमी अधिक झालं किंवा याचं प्रमाण कमी झालं आपल्या झाडामध्ये, पिकामध्ये देताना, तर प्रत्येक अन्नद्रव्य हे आपलं जे कमी झालेली किंवा त्याची डेफिशियन्सी आपण जे म्हणतो, कमतरता जी म्हणतो, तर ती निश्चितच आपल्या पिकामध्ये दिसून येते. तर मित्रांनो, आपण आज जे खास बोलणार आहेत ते म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य सल्फरबाबत. तर मित्रांनो, सर्व शेतकरी सल्फरचा वापर करत असतील, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना सल्फरचं महत्त्व किंवा सल्फरमध्ये कोणते गुण आहेत, सल्फर काय कार्य करतं, याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना संभ्रम असेल किंवा वापर कमी असेल. तर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सल्फर. कारण मित्रांनो, सल्फर हे एक खाद्य म्हणून आपण वापर करतो, याचा खाद्य म्हणून तर वापर करतो, त्याचबरोबर हे चांगल्या प्रकारचं एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर आपण झाडावरती, मोसंबीवरती जर आपल्या कोळीसारखा अटॅक झाला, आपण ज्याला मंगू रोग म्हणतो, तर त्याच्यावरती सुद्धा आपण सल्फरचा वापर करतो, म्हणजे हे एक कीटकनाशकचं सुद्धा काम करतं. त्याचबरोबर मित्रांनो, सल्फर आपल्या जमिनीमध्ये आपण जर बेसल डोसमध्ये देत असलो तर किमान 10 किलोपर्यंत त्याचा डोस आपण देऊ शकतो. कारण याची कमतरता झाडामध्ये तवाच दिसून येते, जेणेकरून जमिनीमध्ये जी बुरशी आहे ती मारण्याचं काम सुद्धा सल्फर करतं. त्याचबरोबर तुमच्या जमिनीमधले इतर घटक जे आहेत, जे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो किंवा जमिनीमध्ये पडलेले घटक, सुप्त अवस्थेमध्ये पडलेले घटक, तर हे ॲक्टिव्ह करायचं काम सुद्धा सल्फरद्वारे होत असतं. आणि त्याचबरोबर सल्फर आपल्या जमिनीचा pH मेंटेन करण्याचं सुद्धा काम या सल्फरच्या मार्फत होत असतं. त्याच्यामुळं सल्फरचं महत्त्व आपल्या जमिनीमध्ये खूप आहे. परंतु जर आपल्याकडून तुमची जमीन जर चुनखडीयुक्त जमीन असली, ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण तर भरपूर असतं, परंतु चुनखड जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य ते सुप्त अवस्थेमध्ये गेलेले असतात आणि काही अन्नद्रव्य सुप्त अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं जे मुळं आहेत, तर झाडे किंवा झाडांच्या ज्या मुळं आहेत, अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या मुळं आहेत, तर ते काम करत नसल्यामुळं ते अन्नद्रव्य सुप्त अवस्थेमध्ये पडून असतात. आणि त्यामध्ये जमिनीचा चुनखडीयुक्त जमीन, चोपनट जमीन आपण ज्याला म्हणतो, आणि ज्या जमिनीचा pH मेंटेन नाही किंवा खारं पाणी असेल जमिनीला, तर त्या जमिनीचा pH मेंटेन राहत नाही आणि त्यामुळे आपले झाडं हे वीक होत चालतात किंवा झाडांचा पिवळेपणा वाढत चालतो. त्याचबरोबर झाडं हे हळूहळू खराब होऊ लागतात. तर त्यासाठी त्या जमिनीचा pH मेंटेन असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जर चुनखडीयुक्त जमीन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जर सल्फरचा थोडा अधिक वापर केला, निश्चितच तुम्ही जर सल्फर आपण जसं 10 किलो जर वापरत असलो, जसं काळी जमीन असेल आपली आणि pH व्यवस्थित असेल, तर तशा जमिनीमध्ये आपण 15 किलोपर्यंत सुद्धा सल्फरचा वापर जर केला तर निश्चितच आपल्याला याचे फायदे किंवा आपल्याला याचा फरक निश्चितच पडू शकतो किंवा आपल्या पिकाला चांगल्यापैकी याचा फरक पडतो. तर मित्रांनो, जर तुमची जमिनीचा pH मेंटेन करून जर आपल्या झाडांना
एक बुरशीनाशकचं काम, एक कीटकनाशकचं काम या सल्फरद्वारे होत असलं तर निश्चितच सल्फर हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जर सल्फरचा वापर करत नसला तर तुम्ही याच्या पुढे सल्फरचा वापर नक्की करा. कारण ही काही कुठली जाहिरात नाही किंवा काही नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांना या खताबाबत किंवा या सूक्ष्म अन्नद्रव्याबाबत माहिती नाही तर आमचं एवढंच काम आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. तुम्ही जर डोसमधून देत असाल तर 10 किलो प्रति एकर याप्रमाणे पहिलं बेसल डोसमध्ये, ज्याला बेंटोनेट सल्फर म्हणतो, किंवा जे सल्फर आपल्या तुरीच्या डाळीसारखं येतं तर ते सल्फरचा वापर आपण करू शकतो. आणि जर तुम्ही फवारणीद्वारे जर सल्फर देत असला तर त्याच्यामध्ये EDTA फॉर्ममध्ये सल्फर आहे, त्याच्यानंतर WDG फॉर्ममध्ये सल्फर आहे आणि चिलेटेड याच्यामध्ये सुद्धा सल्फर येतं. जर आपल्या झाडावरती आपल्याला कोळीचा अटॅक किंवा आपण फवारणीसाठी जर वापरू शकतो तर ते सुद्धा आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन आपण त्याची सल्फरची वरून फवारणी घेतलेली कधीही चांगली. कारण आपल्या झाडावरती जे पण सल्फरची डिफिशियन्सी आहे तर ती लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते, जेणेकरून आपण या पद्धतीनं सल्फरचा वापर करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषीगाथा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषीगाथा.com. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.